आज आपण गणित भाग 2 मधील पहिले प्रकरण समरूपता सुरू करूयात. तर 9वीला आपण शिकलेलं आहे समरूपता म्हणजे काय, की समरूप रूप त्यांचं समान आहे पण माप मात्र भिन्न असतं. उदाहरण द्यायचं झालं तर इथं आपण हे 2 वृत्तचिती आहेत पहा. तर ह्या वृत्तचिती यांचा आकार समान आहे परंतु माप मात्र भिन्न आहे. एक लहान आहे तर एक मोठा आहे. तर अशा आकृत्यांना आपण समरूप आकृत्या म्हणतो. आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरातलं, तर हे पॉन्ड्सचे 2 डबे आहेत पहा. एक मोठा आहे आणि एक लहान आहे. तर आकार यांचा समान आहे फक्त माप भिन्न आहे. असं आपण घरातले बरेच उदाहरणं देऊ शकतो की आपल्या घरातली जे भांडी असतात एकात एक बसवतो आपण, तर त्या प्रत्येक भांड्याचा आकार हा वृत्तचिती असतो परंतु त्यांचं माप मात्र भिन्न असतं. एक लहान असतं एक मोठं असतं वगैरे. किंवा डब्यांचं उदाहरण देता येईल. एवढंच काय, आपल्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये नकाशे असतात पहा. महाराष्ट्राचा नकाशा म्हटलं की मोठा नकाशा पण असतो आणि एखादा छोटा नकाशा. तर हे दोन्ही नकाशे यांचा आकार समान असतो. दोन्ही महाराष्ट्राचेच नकाशे असतात परंतु एक लहान आहे तर एक मोठा आहे. अशी बरीच उदाहरणं आपण देतो. एखादं हल्ली एक घर वगैरे बांधायचं असेल तर घराचं एक छोटंसं प्रतिरूप तयार करतात पहा, मॉडेल. तर ते मॉडेल आणि प्रत्यक्षात जेव्हा घर बांधतो ते घर, हे दोन्ही सुद्धा काय आहेत, समरूप आकृत्या आहेत. म्हणजे समरूपता म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, की समान आकार असतो त्यांचा पण माप मात्र भिन्न असतं. मग आता मला सांगा, एक उदाहरण घेऊयात आपण आणखीन एक, की इथं प्रो सर्कल दाखवलेले पहा. तर इथे वर्तुळ आहेत बरेच. ह्या प्रत्येक वर्तुळामध्ये यांचा आकार काय आहे, समान आहे. सगळे वर्तुळ आहेत, माप मात्र भिन्न आहे. मग यांना आपण समरूप म्हणणार का? तर ह्या प्रत्येकाची एकच माप असतं वर्तुळाला, ते म्हणजे त्रिज्या. या प्रत्येकाची त्रिज्या भिन्न आहे पण आकार मात्र काय आहे, समान आहे. त्यामुळे हे सर्व वर्तुळ समरूप आहेत असं आपण म्हणतो. आता हे 2 त्रिकोण समरूप आहेत का? मी इथे एक असा त्रिकोण काढले आणि इकडे एक त्रिकोण. तर हे दोन्ही त्रिकोण आकार यांचा त्रिकोणाचाच आहे पण माप सुद्धा भिन्न आहे. मग ह्यांना समरूप म्हणणार का आपण? तर गेल्या वर्षी शिकलेले आपण अशा आकृत्यांना आपण समरूप आकृत्या म्हणत नाही. कारण त्रिकोण जर समरूप व्हायचे असतील तर आपल्याला काय असावं लागतं, की समजा याच्या बाजू जर अशा असतील 1 2 4 असेल तर दुसऱ्या त्रिकोणाच्या ज्या बाजू घेणार आहोत आपण, तर त्या बाजू ह्या पहिल्या त्रिकोणाच्या बाजूंच्या प्रमाणात असायला पाहिजे. म्हणजे एकतर याच्या दुप्पट तिप्पट, म्हणजे एक बाजू जर दुप्पट असेल तर सगळ्या बाजू दुप्पट असायला पाहिजे. तिप्पट चौपट किंवा निमपट पावपट असं काहीही घेऊ शकतो आपण. समजा ही 1 आहे आणि मी इथं दुप्पट घेतले तर ही दुसरी बाजू किती असायला पाहिजे, 4 पट. जर यांच्या शिरोबिंदूंमधील संगती या पद्धतीनं असेल, म्हणजे कसं, ABC ह्या शिरोबिंदूंवर मी अनुक्रमे PQR हे शिरोबिंदू ठेवले. म्हणजे हा त्रिकोण उचलून असं जर ठेवले, A वर P, B वर Q, C वर R ठेवले तर यांच्या बाजूंचं गुणोत्तर या पद्धतीनं असेल की एकाच्या बाजू ज्या काही असतील त्याच्या दुप्पट दुसऱ्याच्या संगत बाजू आहेत. तेव्हा आपण या 2 त्रिकोणांना काय म्हणतो, समरूप त्रिकोण. म्हणजे पहा इथं नुसतं आकार, म्हणजे कुठलेही 2 त्रिकोण घेऊन त्यांची मापं जर भिन्न असतील तर त्याला आपण समरूप त्रिकोण म्हणणार नाही. तर यांच्या बाजूंचं गुणोत्तर काय असावं लागतं, समान असावं. हे यांच्या बाजूचं गुणोत्तर स्थिर असावं लागतं तरच आपण समरूप म्हणतो यांना. यावर्षी आपल्याला या धड्यामध्ये, गेल्या वर्षी आपण काय पाहिलं, की असं जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात आणि त्यांचे जे संगत कोन असतात ते संगत कोन काय असतात, एकरूप. समान खुणा आहे त्याचा अर्थ काय, एकरूप असतात. हे वगैरे आपण पाहिलेलं आहे. आता ह्या वर्षी आपल्याला ह्या समरूप त्रिकोणांची आणखीन काही गुणधर्म बघायचे. तर आता लगेच बघायचे नाही आहे, ते पुढच्या अभ्यासात आहेत. तत्पूर्वी त्रिकोणाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती करून घ्यायची आहे. कारण सराव संच 1.1 मध्ये आपल्याला त्रिकोणांबद्दलचा गुणधर्म बघायचा आहे. तर सर्वात प्रथम
आपण गुणोत्तर म्हणजे काय बघूयात. गेल्या वर्षी आपण पाहिलो गुणोत्तर आणि प्रमाण हा धडा. तर गुणोत्तरमध्ये समजा ए ही एक राशी आहे आणि बी ही एक राशी आहे. तर एचं बीशी असलेलं गुणोत्तर आपण कसं लिहितो, एस बी, किंवा बीचं एशी असलेलं गुणोत्तर बीस ए असं लिहितो. बघा, ज्याचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे ते अंशस्थानी लिहितो. तर एस बी याचा अर्थ काय असतं, भागाकार असतो तो, किंवा बीस ए म्हणजे काय करतो आपण, शेवटी त्यांचा भागाकार, यालाच गुणोत्तर असं आपण म्हणतो. तर हेही आपल्याला या अभ्यासासाठी आवश्यक आहे म्हणून सांगितले. त्यानंतर आणखीन एक आपल्याला बघायचं आहे की त्रिकोणाचं क्षेत्रफळ. तर आपण इयत्ता 7वी पासून 8वी 9वी ह्या सर्व इयत्तांमध्ये त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाहिलेलं आहे. तर काय आहे सूत्र, काय आहे, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता हे जे सूत्र आहे याच्यामध्ये परत पाया आणि उंची म्हणजे काय ते आपण नीट समजून घेऊया. समजा मी एक त्रिकोण काढले, याला नाव देऊयात आपण ए बी सी. आता ह्या त्रिकोणामध्ये पाया म्हणजे काय घेणार आहे आपण, बी सी. मग मला सांगा, प्रत्येक वेळी बी सी हाच पाया घ्यायचा असतो का, ए बी आणि ए सी हा पाया असू शकतो का? तर हे गेल्या वर्षी पण आपण पाहिलेलं आहे की बी सी हा पाया आहे, तसं ए बी हा सुद्धा पाया असू शकतो जर मी त्रिकोणाला असं फिरवले, किंवा ए सी हा सुद्धा पाया असू शकतो. म्हणजे त्रिकोणाची प्रत्येक बाजू ही त्या त्रिकोणाचा पाया असते, किंवा आपण त्याला पाया करू शकतो. मग उंची काय असते, तर उंची म्हणजे समजा आता या उदाहरणात या आकृतीमध्ये मी बी सी ला पाया घेतले, तर बी सी ही बाजू सोडून त्याच्या समोर कोणता शिरोबिंदू आहे, ए. तर ह्या ए शिरोबिंदूतून बी सी वर जर मी लंब काढले, लंब म्हणजे 90 अंशाचा कोन करणारा असा जर रेषाखंड काढले, समजा याला नाव दिले मी पी, तर हा ए पी बी सी ला लंब आहे. तर बघा त्रिकोणाचं नाव काय आहे, ए बी सी. मी बी सी बाजू घेतले आणि ए वरून लंब टाकलेले, कुठला लंब टाकले, ए पी. तर ए पी हा लंब बी सी वर टाकले, म्हणून ह्या ए पी ला ह्या त्रिकोणाची मी संगत उंची म्हणणार. जर संगत याचा अर्थ काय, जर मी बी सी पाया घेतले तर ए पी उंची असेल. समजा याच उदाहरणामध्ये जर मी बी सी ऐवजी ए बी ला पाया केले, ए बी ला मी पाया जर घेतले, असं आपण घेऊ शकतो. तर ए बी ला पाया घेतले, तर इथे बघा ए बी ला पाया घेतले तर कुठून उंची काढावी लागेल मला, सी मधून. सी मधून कुणावर लंब टाकणार मी, या पायावर म्हणजे ए बी वर टाकणार. समजा असा लंब टाकले मी, लंब म्हणजे माहिती 90 अंशाचा कोन करणारी रेषा. तर हा जो लंब आहे, समजा या लंबाला आपण वेगळं नाव दिलं, समजा सी एम. तर बघा त्रिकोणाचं नाव काय आहे, ए बी सी. त्यामधली मी कुठला पाया घेतलेले, ए बी पाया घेतले. तर लंब मी कुठून काढलेलं आहे, सी मधूनच काढावा लागतो मला लंब. दुसऱ्या कुठल्या तरी बिंदूतून मी जर असे लंब काढले तर यांना उंची म्हणता येणार नाही. उंची ही मला कुठून काढावी लागेल, जो पाया आहे त्या समोरच्या शिरोबिंदूतूनच मला लंब काढावा लागेल. लक्षात येते सगळ्यांना. तर असं मी एसीला जर एसीला जर मी पाया मानले तर लंब मला कुठून काढावा लागेल, बी मधून. म्हणजे बी मधून उंची काढावी लागेल. अशा पद्धतीनं एखादा जर त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणामध्ये किती पाया असू शकतात, 3 पाया, आणि प्रत्येक पायांवरती आपण उंची काढू शकतो. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, कारण याचाच उपयोग करून आपल्याला पुढचा गुणधर्म शिकायचा आहे. तर हे सर्वांना लक्षात आलं का पहा. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर याचा एक गुणधर्म आपल्याला अभ्यासायचा आहे, आणि यावरच आधारित आहे आपला सराव संच 1.1. मग त्यासाठी तर
प्रश्नातच हेडिंगमध्येच आहे बघा, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्याचा गुणधर्म. त्यासाठी 2 त्रिकोण घेतलेले आहेत. मग कोणतेही त्रिकोण घेऊ शकतो. इथं मी आता हा लघुकोन त्रिकोण घेतलाय, तर हा विशाल कोन आहे बघा. तुम्ही काटकोन त्रिकोण सुद्धा घेऊ शकता किंवा दोन्ही लघुकोन, असं कोणत्याही त्रिकोणांसाठी हा गुणधर्म आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. म्हणजे आधी आपण क्षेत्रफळ काढणार, मग त्यांचं गुणोत्तर घेणार. तर काय मिळतं आपल्याला ते पाहणार आहे. त्यासाठी आता क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असेल, तर क्षेत्रफळात आत्ताच पाहिलं आपण, क्षेत्रफळाचं सूत्र काय, त्रिकोणाच्या 1/2 गुणिले पाया गुणिले उंची आहे. आणि असं जर आपल्याला पाहिजे असेल, तर पाया आणि उंची इथं दर्शवावी लागेल. समजा त्रिकोण ABC मध्ये BC हा पाया घेतले, तर AM ही त्याची उंची आहे असं आपण मानूयात. आणि त्रिकोण PQR मध्ये आता हा विशाल कोन असल्यामुळे ह्या P मधून जेव्हा मी लंब काढते, तर तो त्रिकोणाच्या बाहेर येतो बघा. आणि समजा PN ही त्याची उंची आहे. म्हणजे इथं आपण लिहूयात, हा BC पाया आहे. आणि ह्या पायाला, पाया म्हणजे बेस म्हणतो आपण. पाया म्हणजे काय, बेस. आणि उंची म्हणजे काय, हाईट. म्हणून आपण पायाला B घेऊयात, उंचीला H. तर पहिल्या त्रिकोणाची आहे म्हणून त्याला B1 म्हणूयात. आणि पहिल्या त्रिकोणाच्या उंचीला आपण काय म्हणूयात, H1. त्यानंतर दुसऱ्या त्रिकोणाचा हा जो पाया आहे, याला B2 म्हणणार आहे. इथंपर्यंत नाही जाणार आहे आपण, हाच त्रिकोणाचा एवढाच पाया आहे. आणि उंची मात्र काय आहे, PN, त्याला आपण H2 मानूयात. आता गुणधर्म आपल्याला बघायचं आहे. काय आहे आपला गुणधर्म, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. मी पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ घेते, एरिया ऑफ त्रिकोण ABC, आणि त्याचं गुणोत्तर घ्यायचं म्हणजे भागाकार घ्यायचा. आता भागिले कुठला त्रिकोण घेणार मी, एरिया ऑफ त्रिकोण PQR. तर याला काय म्हटलं जातं, 2 त्रिकोणांच्या, 2 वेगवेगळी नाव आहेत, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे भागाकार आहे. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता पाया, त्रिकोण ABCचा पाया आपण काय घेतलेला आहे, B1, आणि उंची H1, छेद त्रिकोण PQR साठी सुद्धा तेच, 1/2 गुणिले पाया याचा आपण काय मानलेलं आहे, B2, आणि उंची मात्र काय घेतली आहे, H2. तर इथं जर पाहिलं तर अंशस्थानी पण 1/2 आहे, छेदस्थानी 1/2 आहे, यांचा लोप होईल. म्हणजे काय मिळतं आपल्याला, B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. आता त्रिकोण ABC PQR अशी नावं दिलेली आहेत. त्याऐवजी समजा 2 कुठलेही त्रिकोण असतील आणि पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला मी A1 मानले आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला A2 मानले, तर माझं सूत्र काय होतं, लक्षात आलं असेल तुम्हाला. काय मिळतं, A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. तर बघा लक्षात येतं का हे. तर इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की कुठलेही 2 त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण काय बघतोय, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा गुणधर्म बघतोय. काय आहे तो गुणधर्म, की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि, आता पहा, पाया आणि त्याचीच संगत उंची घेतली का, दुसरी उंची घेतली का आपण, नाही. म्हणून 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे. इकडे पण गुणोत्तरच लिहिलंय पहा आपण. म्हणजे हा गुणधर्म या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता ह्या गुणधर्मामध्ये 3 वेगवेगळे प्रकार असू शकतात बघा. तर पहिला प्रकार घेऊयात आपण. जर ह्या त्रिकोणामध्ये, हे जे 2 त्रिकोण आहे यामध्ये उंची समान असेल 2 त्रिकोणांची, म्हणजे जर H1 बरोबर H2 असेल, तर काय होतं पहा. एखादा त्रिकोण आपण काढूयात की असं जर त्रिकोण असतील, ह्या दोन्ही त्रिकोणांच्या बाबतीत पहा, A B
ABCD. तर इथं ADB हा एक त्रिकोण आहे आणि इकडे ADC. या दोन्ही त्रिकोणांच्या बाबतीत जर मी याचा पाया BD घेतले आणि याचा DC घेतले तर उंची ही काय आहे? समान आहे. दोघांचीही उंची ADच आहे. म्हणजे H1 बरोबर H2 असेल तर हे सूत्र काय होतं पहा. A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 H2 बरोबर आपण H मानूया छेद B2 गुणिले H2 ऐवजी काय घेणार? H. या दोन्ही H चा लोप होईल म्हणून A1 छेद A2 बरोबर काय मिळालं? B1 छेद B2. तर हे कधी मिळतं आपल्याला सूत्र? जेव्हा उंची समान असते. म्हणजे इथं आपण लिहूयात कारण जेव्हा उंची समान असते तेव्हा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या गुणोत्तरा इतकं असतं. इथं काय म्हटलं आपण? पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा इतकं असतं. इथं काय म्हणणार आपण? जर उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तरा इतके असते. असंच आणखीन एक आपण प्रकार घेऊ शकतो की समजा दोन त्रिकोणांचा पाया समान आहे म्हणजे B1 बरोबर B2. असं एखादं उदाहरण घेऊयात आपण. अशी पुस्तकात आहेत आपल्या उदाहरणं. तर हा त्रिकोण आहे ABC आणि हा DCB. या दोन्ही त्रिकोणांमध्ये बघा CB मी जर पाया घेतले तर AB ही काय आहे? त्यांची उंची आणि याची CD उंची आहे. म्हणजे CB हा पाया काय आहे? सामायिक आहे. आणि हा जो सामायिक पाया आहे या सामायिक पायाला समजा आपण B मानलं तर आपलं सूत्र काय होईल पहा. हे A1 छेद A2 बरोबर B1 B2 साठी काय येणार आहे? आता B येणार आहे कारण दोन्ही त्रिकोणांमध्ये पाया हा काय आहे? समान आहे. B गुणिले H1 छेद B2 म्हणजे सुद्धा Bच आहे. दोन्ही समान आहे. दोन्ही त्रिकोणांसाठी पाया समान आहे. म्हणजे काय येईल? BB चा जर लोप झाला तर A1 छेद A2 बरोबर H1 छेद H2. तर हे आणखीन एक सूत्र आपल्याला मिळालं पहा. तर हे सूत्र कधी येणार आहे? जर अट आहे तिथं B1 बरोबर B2 असेल तरच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या गुणोत्तरा इतकं असतं. गुणोत्तर म्हणजे लक्षात येते सगळ्यांना? असं जर भागाकाराच्या स्वरूपात आपण काय लिहिलो तर त्याला आपण गुणोत्तर असं म्हणतो. लक्षात येते? तर इथं गुणोत्तर हा शब्द वारंवार वापरलेला आहे. तर सिंपल आहे त्याचा अर्थ. असं जर छेद लिहिलं असेल तर काय म्हणतो आपण? A1चं A2शी असलेलं गुणोत्तर. आणखीन एक आपण केस याच्यामध्ये बघू शकतो की तिसरा प्रकार. समजा जर H1 बरोबर H2 बरोबर H असेल आणि B1 बरोबर B2 बरोबर B. म्हणजे उंचीही समान आहे आणि पाया पण समान आहे. बघा मी तर शॉर्ट मध्ये लिहिले, पुस्तकात इथं दिले उंची समान असेल तर पायांच्या प्रमाणात, पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात असतं क्षेत्रफळाचं गुणोत्तर. तसं आता इथं यांची उंची पण समान आहे आणि पाया सुद्धा समान आहे. अशा त्रिकोणांच्या बाबतीत काय येणार आहे? A1 छेद A2 बरोबर तर B1 आणि B2 म्हणजे आपण काय घेतले? B आणि H1 H2 समान आहेत त्यासाठी आपण H घेतले. B1 गुणिले H1 म्हणजे काय येणार? B1 B आहे, H1 H आहे, B2 Bच घेतले आपण कारण समान आहे दोन्ही. परत यांचा लोप होतो, काहीच राहत नाही. काहीच राहत नाही म्हणजे काय राहतं? 1/1. म्हणून A1 छेद A2 बरोबर 1/1 आणि इथं जर आपण तिरकस गुणाकार केला तर आपल्याला काय मिळतं? A1 बरोबर A2. हे कधी? जेव्हा दोन्ही त्रिकोणांचे पाया पण समान असतात आणि उंची सुद्धा समान असते
तेव्हा आपल्याला काय मिळतं, दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ समान मिळतात. तर हा झाला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म. आत्ता जो आपण गुणधर्म शिकला, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचा गुणधर्म, त्यावर आधारित इथं कृती आहे पहा. तर ही कृती आपण सोडवूयात. प्रश्न काय आहे, रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे भरा. तर पहिली आकृती दिलेली आहे. सर्वांनी पुस्तक समोर ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येणार आहे. आता ह्या त्रिकोणामध्ये इथे जी आकृती दिलेली आहे यावरून इथं खाली दिले पहा, एरिया ऑफ त्रिकोण ABC. तर आपण पाहणार आहे कुठे आहे, ABC हा त्रिकोण आहे आणि APQ इथं आहे पहा, APQ. तर भूमितीमध्ये किंवा गणित भाग 2 मध्ये तुम्हाला आकृत्यांचं निरीक्षण खूप छान करता आलं पाहिजे. आणि निरीक्षण जर असेल तरच तुम्हाला त्या आकृत्यांचा अर्थ समजतो. खरं आकृत्या ह्या बोलक्या असतात, त्यातून सर्व प्रश्न आपल्याला समजत असतो. आपण त्याचं निरीक्षण करता आलं पाहिजे. तर वारंवार आकृत्या काढून त्या समजून घेऊन तुम्हाला ही गोष्ट जमेल. तर इथं काय म्हटलंय, त्रिकोण ABC हा मोठा त्रिकोण आणि APQ यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दिलेले पहा. मग आत्ता शिकलो आपण, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर आहे ते त्यांच्या पाया आणि उंची यांच्या, असं लिहिलं होतं आपण आता, B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2 इतकं असतं. मग आता इथं त्रिकोण ABC साठी आपण पाया काय घेणार, इथं लंब दिले पहा, म्हणजे AR ही काय आहे, उंची आहे. म्हणजे पाया काय झालं, BC हा पाया आहे गुणिले उंची. त्रिकोण ABC ची उंची काय आहे, BC पाया असेल तर A मधून काढलेला हा लंब आहे पहा, AR ही काय आहे, त्याची उंची. आणि असंच APQ साठी PQ हा पाया घेतला आपण, तर त्याच्यावरची उंची दिलेली आहे AR. आता PQच का पाया घेतला, कारण त्याच्यावरची उंची दिली आहे, इतर बाजूंवरती उंची दिलेली नाहीये. मग या ठिकाणी AR आणि ARचा काय होणार आहे, लोप होईल. म्हणजे राहतं काय, BC छेद PQ. म्हणजे इथं समान उंचीचे त्रिकोण आहेत पहा, म्हणून त्यांचं क्षेत्रफळ त्यांच्या पायांच्या प्रमाणात आलं, BC PQ. असंच दुसरी कृती आहे इथे पहा. ह्या दुसऱ्या कृतीमध्ये काय दिलंय, त्रिकोण LMN आणि त्रिकोण DMN आणि यांच्या उंची दिलेल्या आहेत. तर एक निरीक्षणास आलं का पहा, ह्या दोन त्रिकोणांच्या बाबतीत काय आहे, MN ही बाजू पहिल्या त्रिकोणात पण आहे आणि या DMN मध्ये पण आहे पहा. म्हणजे यांचा पाया समान आहे आणि उंची मात्र काय आहे, भिन्न. आपण तेच सूत्र लिहूयात आत्ताचं, की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे काय असतं, त्यांच्या पाया गुणिले उंची. मग पहिला त्रिकोण कुठला आहे, LMN. हे एक नीट पाहायचं, अंशस्थानी त्यांनी कुठला त्रिकोण दिलाय त्याचंच आपल्याला पाया उंची लिहावं लागेल अंशस्थानी. आणि छेदस्थानी जो त्रिकोण दिलाय त्याचं छेदस्थानी. चुकून आपण इथं जर वर लिहिलो DMN साठीचं तर आपलं पूर्ण उत्तर चुकेल. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता सोडूयात आपण. LMN मध्ये पाया कोण आहे, MN, आणि उंची MN वरती L मधून काढलेली उंची कोणती आहे, LP. आणि असंच त्रिकोण DMN मध्ये पाया MNच आहे आणि उंची मात्र MN सोडून कुठून टाकली, D मधून काढलेली DQ. आता याच्यामध्ये पाया समान असल्यामुळे पायांचा लोप होईल समान पायाचा, म्हणजे उत्तर काय येतं, LP छेद DQ. त्याच पद्धतीनं तिसरं उदाहरण आहे पहा इथे. त्रिकोण CAB मध्ये M हा ABचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू म्हणलं की लगे आपण त्याला माहिती लिहायची, तिथं समानची खूण करायचं, म्हणजे ही आकृती बोलकी होते. जसं की आपण नुसतं चेहरा जर काढलं तर चेहऱ्यानं ठीक आहे कळतं आपल्याला, परंतु त्या चेहऱ्याला जर सजावट केली, कलर शेडिंग वगैरे केलं की ते जास्त अट्रॅक्टिव्ह होतं. तसंच आहे इथं पण, की नुसत्या आकृत्या ठेवून चालणार नाही आपल्याला. त्याच्यामध्ये जी माहिती आहे ती सर्व जर आपण भरलो तर ती आकृती आपल्याशी बोलायला लागते आणि असं आपल्याला आकृतींशी बोलता आलं पाहिजे. आता इथं काय म्हटले पहा,
यम हा ए बीचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू म्हणलं की लगे मी समानची खूण केले म्हणजे ए यम आणि बी यम काय आहेत समान. आता रेख सी यम ही त्रिकोण ए बी सीची मध्यगा आहे. सी यम ही काय आहे मध्यगा म्हणजे शिकलो आपण एखाद्या त्रिकोणाचा मध्यबिंदू आणि त्या बाजू समोरचा शिरोबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे मध्यगा असते. म्हणजे थोडक्यात काय या मध्यगेमुळे ज्या बाजूवरती काढलेली असते त्या बाजूचे दोन समान भाग होतात. आता इथं काय दिले गुणोत्तर आपल्याला त्रिकोण ए एम सी याचं गुणोत्तर बी एम सीशी काढायचे. म्हणजे हा पहिला त्रिकोण आहे तर हा दुसरा त्रिकोण आहे. तर ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये पहा पाया समान आहे यांचा म्हणजे एकरूप आहे. आणि उंची जर काढायची झाली आता पहिल्या त्रिकोणामध्ये आपण काढूयात उंची सी ए एम मध्ये कुठून काढणार. ए एम जर पाया घेतला असेल तर आपल्याला उंची कुठून काढावी लागेल सी मधून ए एम वर काढावी लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं असेल ती. आणि याच प्रकारे त्रिकोण सी एम बी साठी एम बी जर पाया घेतला आपण तर उंची परत कुठून काढणार. सी एम बी हे त्रिकोणाचं नाव आहे. एम बी जर पाया असेल तर उंची उरलेल्या शिरोबिंदूतून काढायची म्हणजे सी मधून कुणावर लंब काढायचा एम बीवर. आता एम बी हा सी एम बी हा विशालकोन त्रिकोण आहे त्यामुळे उंची कुठे येणार आहे त्रिकोणाच्या बाहेर. म्हणजे दोन्ही त्रिकोणांसाठी हीच उंची असणार आहे पहा. कारण ए एम आणि बी एम हे एकाच रेषेवर आहेत त्यामुळे ए एम वर काढलेली जी उंची आहे तीच बी एम वरची लंबरेषा आणि ती दोन्हीला आपण सी मधूनच काढतोय म्हणून दोघांची उंची इथं काय आहे समान आहे. म्हणजे हे कसले त्रिकोण आहेत समान उंचीचे त्रिकोण आहेत. आणि समान उंचीचे जर त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या गुणोत्तरा इतकं असतं. म्हणजे इथं पाया कोण आहे पहिल्या त्रिकोणासाठी ए एम सी साठी पाया आहे ए एम आणि बी एम सी साठी पाया आहे बी एम. आता पुन्हा आपण लिहू शकतो की इथं त्यांनी दिले प्रश्नामध्ये की मध्यबिंदू आहे किंवा मध्यगा म्हणजे ए एम आणि बी एम हे काय आहेत समान आहेत. म्हणजे ए एम छेद बी एम ऐवजी मी काय ठेवते किंमत ए एमच कारण दोघी काय आहेत एकरूप आहेत. ए एमचा लोप झाला उत्तर काय मिळतं मला 1. आता याचं कारण लिहा म्हणलं त्याने. कारण काय लिहिणार कारण ए एम बरोबर कोणाशी आहे बी एमशी तो एकरूप आहे कारण प्रश्नात दिलेले किंवा याचं कारण पक्ष असं लिहिलं तरीही चालतं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला उदाहरणं सोडवायची आहेत या कृतीवर आणि या गुणधर्मांवर आधारित.